श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्या सर्वांच्या आयुष्यात कधी ना कधी असा क्षण येतो जेव्हा आपल्याला वाटतं की आता सर्व काही संपलं आहे. आपण संकटाच्या अशा चक्रव्यूहात अडकतो जिथे बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नाही. मन अस्वस्थ असतं, डोळे थकलेले असतात आणि आपण ईश्वराकडे तक्रार करतो की देवा, माझ्याच वाट्याला हे दुःख का? पण याचा अंधारात श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांचा एक शब्द कानावर पडतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तेव्हा मरगळलेल्या मनाला पुन्हा उभारी मिळते. हे केवळ शब्द नाहीत, तर हे एक अभय वचन आहे. आजच्या या विशेष लेखात आपण स्वामी समर्थांच्या भक्तीचा महिमा आणि त्यांनी जगाला दिलेला तो अनमोल संदेश जाणून घेणार आहोत, जो तुमच्या आयुष्यात सकारात्मकतेने भरून टाकेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज स्वामी स्वतः तुमच्याशी बोलणार आहेत. स्वामी समर्थ हे केवळ एक संत नव्हते, तर ते साक्षात दत्तगुरूंचे अवतार परब्रह्म स्वरूप होते. अक्कलकोटच्या वडाच्या झाडाखाली बसून त्यांनी हजारो भक्तांचे कल्याण केले. पण स्वामींची भक्ती म्हणजे केवळ मंत्र म्हणणे किंवा आरती करणे नव्हे. स्वामींची भक्ती म्हणजे त्यांच्यावर असलेला अढळ विश्वास. स्वामी म्हणतात, जो मला शरण आला त्याला मी कधीच अंतर देणार नाही. मग तो श्रीमंत असो वा गरीब, सुशिक्षित असो वा अशिक्षित. स्वामींनी कधीही जातीभेद मानला नाही. त्यांना फक्त पहिला तो भक्ताचा भाव. जर तुमचा भाव शुद्ध असेल तर स्वामी 7 समुद्र पार करूनही तुमच्या मदतीला धावून येतील. ही त्यांची भक्तीची पहिली पायरी आहे. तर आपण जाणून घेऊया, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या संदेशाचा खरा अर्थ. हा संदेश स्वामींचा चरित्राचा पाया आहे. पण याचा अर्थ काय? स्वामी आपल्याला सांगत आहेत की भीती हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. भीती भविष्याची असते, अपयशाची असते. पण जेव्हा ब्रह्मांड नायक तुमच्या पाठीशी उभा आहे तेव्हा कोणाची भीती बाळगायची? तुम्ही एकटे असतानाही तुम्ही एकटे नसता. तुमच्या प्रत्येक श्वासात, तुमच्या प्रत्येक विचारात स्वामी सोबत असतात. जेव्हा तुम्ही संकटात असता तेव्हा स्वामी तुमच्यासमोर उभे राहून संकटाचे वारंवार झेलत असतात आणि ते पण स्वतःवर झेलत असतात. हा संदेश आपल्याला आत्मविश्वास देतो की परिस्थिती कितीही बिकट असली तरी त्यातून बाहेर पडण्याचे सामर्थ्य स्वामी आपल्याला देतील. अनेकांना प्रश्न पडतो की मी एवढी सेवा करतो तरीही दुःख का? भक्त हो, सोने शुद्ध होण्यासाठी त्याला आगीतून जावे लागते. तसेच आपली श्रद्धा किती पक्की आहे हे पाहण्यासाठी स्वामी कधीकधी आपली परीक्षा घेत असतात. स्वामींचे दुसरे ब्रीदवाक्य आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी. ज्या गोष्टी विज्ञानाला अशक्य वाटतात, जिथे मानवी बुद्धी काम करणे थांबते, तिथे स्वामींचे चमत्कार सुरू होतात. मग ते कॅन्सरसारखे आजार असोत किंवा शून्यातून उभा केलेला व्यवसाय असो, फक्त तुमची श्रद्धा डळमळीत होऊन देऊ नका. लक्षात ठेवा, स्वामींची वेळ कधीच चुकत नाही. ते योग्य वेळी योग्य तेच तुम्हाला देतील. स्वामी भक्तीमध्ये शब्दांपेक्षा मौनाला जास्त महत्त्व आहे. स्वामींना भपका नको असतो, त्यांना केवळ मनाचे समर्पण हवे आहे. जोपर्यंत तुमच्या मनात मी आहे तोपर्यंत स्वामी तिथे येऊ शकत नाहीत. ज्या क्षणी तुम्ही मी काढून स्वतः स्वामी तिथे ठेवता त्या क्षणी तुमचे ओझे स्वामींच्या खांद्यावर जाते. हे स्वामी, जे होईल ते तुमच्या इच्छेने होऊ द्या. ही शरणागती ज्याला जमली त्याचे आयुष्य सुसह्य झाले. संकटात रडण्यापेक्षा स्वामींच्या चरणी बसून नामस्मरण करणे हीच खरी सेवा आहे. स्वामींनी केवळ वैयक्तिक मोक्षाचा मार्ग दाखवला नाही, तर त्यांनी सामाजिक कर्तव्याचीही जाणीव ठेवली. स्वामी म्हणायचे, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. कोणालाही उपाशी ठेवू नका. गरिबांना मदत करा, प्राण्यांवर दया करा. जर तुम्ही तुमच्या शेजाऱ्याला दुःखात सोडून स्वामींची पूजा करत असाल तर ती पूजा स्वामींना कधी स्वीकार्य नसते. दुसऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पुसून ही स्वामींची सर्वात मोठी सेवा आहे. तुमच्या स्वभावाने विनम्र आणि परोपकारी ठेवा. स्वामी स्वतःहून तुमच्या घरात निवास करतील. तर आपण जाणून घेऊया नामस्मरणाचे महत्त्व. सध्याच्या धावपळीच्या युगात तासनतास पूजा करणे कोणालाही शक्य नाही. स्वामींनी याचा सर्वात सोपा मार्ग सांगितला आहे, ते म्हणजे नामस्मरण. श्री स्वामी समर्थ हा 6 अक्षरी मंत्रात पूर्ण ब्रह्मांड सामावलेला आहे. हा मंत्र म्हणताना तो केवळ ओठांवर नसून तो काळजात असावा. रोज सकाळी आणि संध्याकाळी केवळ 108 वेळेला हा जप केल्याने तुमच्या घराभोवती एक संरक्षण कवच तयार होते. नकारात्मक विचार, भीती आणि वाईट शक्ती या मंत्राच्या प्रभावाने नष्ट होतात. नामस्मरण हे तुमच्या मनाचे शुद्धीकरण करणारे औषध आहे. स्वामी आपल्याला कधीच संकटात एकटे सोडत नाहीत. ते कोणाच्या तरी माध्यमातून मदतीला येतात. कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीने मदत केली, तर कधी अचानक सुचलेला एखादा विचार ही स्वामींचीच एक प्रचिती असते. स्वामींचा हा लेख पूर्ण करताना एक गोष्ट लक्षात ठेवा,
तुमचे आयुष्य हे स्वामींनी दिलेली एक देणगी आहे. व्यर्थ चिंतेत घालवू नका. भूतकाळातील चुकांवर रडत बसू नका आणि भविष्यकाळातील चिंता करू नका. सध्याच्या क्षणात स्वामींच्या नामात जगा. तुमच्या प्रत्येक कृतीत स्वामींना आठवा. जे काही कराल ते स्वामीचरणी अर्पण करा. मग पहा, तुमचे कष्टाचे ओझे हलके होईल आणि तुम्हाला एक वेगळ्याच आनंदाची अनुभूती येईल. स्वामी समर्थ पाठीशी आहेत, मग घाबरायचे कशाला? भक्त हो, स्वामी समर्थांची भक्ती केवळ कपाळाला टिळा लावणे नव्हे, तर त्यांच्या विचारांना आपल्या आचरणात आणणे आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा मंत्र आपल्या श्वासात साठवून ठेवा. जिथे असाल तिथे असाल, स्वामी तिथे तुमच्यासोबत राहतील. तुम्हाला स्वामींच्या कृपेचा एखादा अनुभव आला आहे का? किंवा स्वामींच्या कोणत्या संदेशाने तुमचे आयुष्य बदलून गेले आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. ही भक्तीची ऊर्जा तुमच्या मित्रपरिवारालाही मिळावी यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून स्वामीची सेवा अखंड सुरू राहील. श्री स्वामी समर्थ.